नमस्कार शेतकरी मित्रांनो, हा माझा त्रिवेणी जातीचा वांग्याचा प्लॉट आहे। हा साधारण प्लॉट 280 रुपये आहेत। 6x5 वरती रोप लागण केलेले आहे। हा ग्राफ्टिंगची रोपं आहेत। संपूर्ण मार्गदर्शन हे अमोल सरांचे घेतो मी। 2-3 वर्षापूर्वीपासून मी वांगी लावतो आहे। 1-2 वर्ष पहिले 2 वर्ष बघितलं मी वांगी ट्राय करून, पण ते प्रॉपर जे पाहिजे आपल्याला उत्पन्न आणि याची क्वालिटी मिळत नव्हती। पण ही वांग्याची क्वालिटी बघा माझी एक नंबर म्हणजे बाजारात आता कंडिशन अशी आहे वांग्याची, माझं वांगं संपल्यानंतरच बाकीच्या शेतकऱ्यांची वांगी किंवा विक्रेत्यांची वांगी, व्यापाऱ्यांची वांगी संपतात। असा हा माझा प्लॉट आहे। प्लॉटची उंची साधारण बघा, ही प्लॉटची उंची बघा। एक मिनट मी कॅमेरा फिरवतो जरा। माझ्यापेक्षा थोडासा उंचच प्लॉट आहे। औषधाचं म्हणशीला तर मी पूर्वी जी औषध वापरत होतो त्यापेक्षा 50% औषधाचा खर्च कमी आहे, आणि जी काय औषधं सर देतात ते पण वेळेवर फॉलो करणं जमत नाही। म्हणजे कसं, वांगी सोडून आणि माझी बाकीचे टोमॅटो वगैरे असतात, त्यामुळं तरीसुद्धा जे सरांचं जे शेड्यूल आहे ते प्रत्येक शेतकऱ्यानं जरी वापरलं तर बऱ्यापैकी नाही चांगलंच उत्पन्न आपल्याला मिळेल। या प्लॉटमध्ये मी 280 रुपये, या प्लॉटमध्ये टार्गेट मी सुरुवातीला एक 2-4 तोडे झाल्यानंतर 110 किलोपर्यंत मी माल काढलेला आहे। 110 किलोपर्यंत। आता पाऊस भरपूर चालू आहे आमच्या इकडं। पाडळी माझं गाव, हातकणंगले तालुक्यामध्ये पाऊस भरपूर, म्हणजे आजच थोडासा पाऊस उघडला आहे। सेटिंग बघा, तरी पण ही वांग्याची क्वालिटी बघा। प्लॉटवरती आता थ्रिप्स, लाल कोळी, पांढरी पाखरं किंवा करपा वगैरे कुठेही दिसत नाही। नॉर्मली तेवढं ह्या जास्त पावसामुळे औषध फवारणी घेतलेली नाही। आता जवळजवळ 15 दिवस झालं पाऊस चालू आहे, त्यामुळे फवारणीच घ्यायला वेळ नाही म्हणजे उघडीपच दिलेली नाही पावसानं, त्यामुळं फवारणी घेतलेली नाही। सेटिंग बघू शकता आपण, एकदम फ्रेश म्हणजे फ्रेश प्लॉट आहे। काही कुठं पानावरती स्पॉट दिसणार नाही तुम्हाला, किंवा काय कुठल्या रोगाचं हे दिसणार नाही। पण प्लॉट एक नंबर म्हणजे एक नंबर आहे। माझ्या प्लॉटवरती तर बाकीचे शेतकरीसुद्धा येऊन बघून